स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता जस्ट महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि तुमच्या सगळ्यांची धावपळ उडाली की आता आपण किती पेपर घेऊ, किती वाचू नको, किती नोट्स काढू, काय करू, आणि तुम्ही त्या मागे लागले। म्हणजे परीक्षा 4 दिवसावर येऊन टेकली आहे आणि तुम्ही विनाकारण त्या अर्थसंकल्पामध्ये आकडे गोळा करण्यामध्ये लागलाय। बरं, त्या पलीकडे आकडे गोळा करताना तुम्ही एवढा बारीक डेटा गोळा करताय, किती हजार कोटीची तरतूद आहे, किती रुपये वाढलं। माझं पुन्हा एकदा सर्वांना एक महत्त्वाचं म्हणणं असतं की कोणताही मुद्दा, कोणतंही पुस्तक किंवा कोणताही डेटा किंवा कोणतेही आकडे वाचायला घेण्याच्या अगोदर सर्वात पहिलं काम काय आहे की तुम्ही त्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेत हे तुम्ही शोधणं गरजेचं आहे। आणि आपल्या शेजारचा आपला मित्र 4 पेपरमधून अर्थसंकल्प करतोय म्हणून तुम्ही 5 पेपरांतून जर अर्थसंकल्प करत असाल तर तुम्ही अभ्यासाची तुमची पद्धत चुकीची आहे, तुमचा मोठो चुकीचा आहे। तुम्ही फक्त लोकांना किंवा स्वतःला दाखविण्यासाठी, स्वतःला अंधारात ठेवून तुम्ही अभ्यास करताय। या प्रकारचा अभ्यास प्लीज करू नका, याचा काहीही फायदा होणार नाही। राज्यसेवा पूर्व असो, राज्यसेवा मुख्य असो, त्यामध्ये किती प्रश्न आहेत, कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत, आकडेवारीवर किती प्रश्न आहेत, तुम्हाला माहीत असायला हवं। यामुळे मी थोडक्यात अर्थसंकल्पाचं वाचन कसं केलं आणि कमीत कमी सोर्सेसमध्ये कसं केलं आणि राज्यसेवा मुख्यमध्ये त्यावर काय लक्षात ठेवायला हवं हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला सुरू करूया या वर्षी झालेल्या अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या ठळक बाबी। तर यात मला एक माहीत आहे की यामध्ये जे ठळक वैशिष्ट्य आलेत, तुमच्या सर्वांपर्यंत टेलिग्रामच्या मार्फत जी PDF आली तीच माझ्यापर्यंत आली आणि मी विनाकारण त्याच्या नोट्स नाही काढत बसलो, कारण नोट्स काढणं, त्याचा अभ्यास करणं, त्याला डिटेल्ड ॲनालिसिस करणं ही वेगळी प्रोसेस आहे। त्यावर आपण एक पुढच्या 15 ते 20 दिवसात या सर्वांवर इन डिटेल्ड विस्तृतपणे लेक्चर घेणार आहोत, ज्यामध्ये भारताचे अर्थसंकल्प, भारताची आर्थिक पाहणी, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी सर्वांवरून विस्तृत लेक्चर घेणार आहे। त्या अगोदर परत एकदा क्लिअर करू इच्छितो की या सर्व लेक्चरमध्ये घेतली जाणारी आकडेवारी लक्षात ठेवण्याची गरज नाही। हे सर्व लेक्चर पाहत असताना फक्त मी या सर्व लेक्चरमध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकवर फोकस करणार आहे ते तुम्ही लक्षात घ्या, कारण ज्या टॉपिकवर मी फोकस करणार आहे ते सर्वच्या सर्व टॉपिक तुम्हाला राज्यसेवा मुख्य व यासोबतच STI मुख्य या दोन्ही परीक्षांना अत्यंत आवश्यक आहेत। तर राज्यसेवा मुख्य आणि STI मुख्य या 2 परीक्षांच्या सोयीने तुम्ही कशावर फोकस करावा हे मी यामध्ये सांगणार आहे। असं बिलकुल नाहीये की यामध्ये जे मी सांगणार आहे त्यावरच प्रश्न येतील, असं तर बिलकुल नाही, असा माझा क्लेम सुद्धा नाही। या ठिकाणी माझा फक्त सिंपल हा प्रयत्न असेल की आपल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोणत्या बाबींवर फोकस केलेला आहे आणि या बाबींवर तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करून त्याच्याबद्दल ॲडिशनल माहिती तुमच्या मुख्य परीक्षांच्या वेळी काढून ठेवावा हे सांगणे येथे मुख्य उद्देश आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या टॉपिकमध्ये कोणत्याही प्रकारचे कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न नाही। त्यासाठी आपल्या ज्ञानदीप अकॅडमी नावाच्या ॲपवरती एक सेपरेट वेगळी बॅच आहे, ती बॅच तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर करून देईल। या ठिकाणी मेन पर्पज हा आहे की या वर्षीच्या अर्थसंकल्पामधील जे सर्व ठळक वैशिष्ट्ये आहेत ती तुम्हाला सांगायची आहेत। तर सुरू करूया। सगळ्यात पहिली महत्त्वाची बाब आहे आरोग्य सेवेबद्दल आपण पाहूया। या ठिकाणी काय आहे तर या वर्षी कोरोना आल्यामुळे सगळ्यात पहिला फोकस जो करण्यात आला हा आरोग्य सेवांवर फोकस करण्यात आला। म्हणजे आरोग्य सेवांमध्ये कशावर फोकस करण्यात आला तर आरोग्य सेवांमध्ये आरोग्य संस्थांचं बांधकाम व त्यांचं श्रेणीवर्धन म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू ॲडिशनवर फोकस करण्यात आला। मग या व्हॅल्यू ॲडिशनवर किती पैसे देण्यात आले? 7,500 कोटी। विनाकारण तुम्ही त्याला अंडरलाईन करता, प्लीज करू नका, ही चुकीची पद्धत आहे। कधीही किती पैसे दिले हे विचारलं जाणार नाही। जर विचारलं गेलं तर तो चुकीचा प्रश्न असेल, त्याचं आपलं उत्तर नाही आलं तरी सुद्धा खूप चांगलं आहे। तर पहिला आहे आरोग्य संस्थांचं बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी जवळपास 7,500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प किती वर्षात पूर्ण करण्याचं ठरलं आहे? 4 वर्षांसाठी टार्गेट ठेवलं आहे। कोरोनामुळे किती? 4 वर्षांचं टार्गेट आहे। मग त्यातली दुसरी बाब आहे ती आहे महानगरपालिका, नगर परिषदा व नगरपंचायत यामध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या 5 वर्षात 5,000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहेत। तर लक्षात ठेवा, या ठिकाणी सुद्धा ते फोकस करणार आहेत। किती आकडे या महत्त्वाचं नाहीये, मात्र या 5,000 कोटीपैकी 800 कोटी यावर्षी खर्च केले जातील। तर यावर्षी किती खर्चाची तरतूद आहे असा प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाऊ शकतो की अर्थसंकल्पात किती तरतूद केली गेली होती किंवा STI मेन्समध्ये विचारला जाऊ शकतो। तिसरा आहे आता
कोणत्या कोणत्या ठिकाणी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येणार आहे त्यावर मात्र प्रश्न येऊ शकतो. तर या सोयीनं सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा पाचही जिल्ह्यांची नावं लक्षात घ्या. या ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालय व अमरावती व परभणी येथे सुद्धा वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येतील असं प्रस्तावित आहे. या 7 जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवा. मग यामध्ये शासकीय मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजेसला जे संलग्न असणारे 11 शासकीय परिचर्या विद्यालय आहेत यांचं रूपांतर महाविद्यालयांमध्ये केलं जाणार आहे आणि 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून भौतिकोपचार म्हणजे फिजिओथेरपी व व्यवसायोपचार महाविद्यालयांची स्थापना केली जाणार आहे. तर इथं सध्या कोणतंही नाव दिलेलं नाहीये, मात्र हळूहळू करंट इव्हेंट डेव्हलप होत असताना कोणत्या सगळ्या ठिकाणी फिजिओथेरपी आणि व्यवसायोपचार याच्यावर महाविद्यालय स्थापन झालेली आहेत ही नावं तुम्हाला शोधून ठेवावी लागतील. त्यापैकी एखाद्या ठिकाणावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोस्ट कोविड काउन्सिलिंग व ट्रॉमा सेंटर उभं करण्याचं त्यांचं ठरलेलं आहे. इथं प्रश्न विचारताना तालुका आरोग्य केंद्र असं विचारलं जाऊ शकतं, तालुका रुग्णालय. तिथे लक्षात ठेवा या प्रकारचे पोस्ट कोविड ट्रीटमेंट अँड काउन्सिलिंग सेंटर हे फक्त जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये होणार आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागासाठी जी तरतूद आहे ती 8,955 कोटी 29 लाख रुपये, तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 1,941 कोटी 64 लाख रुपये एवढी तरतूद आहे. ही तरतूद लक्षात नाही ठेवलं तरी सुद्धा चालतं. आरोग्याबद्दल तुम्हाला या पद्धतीने वाचण्यासाठी सुरू करायचं. यामध्ये मी जे स्टार मार्क करल तो महत्त्वाचा मुद्दा असेल. कुठं कॉलेज होणार आहे एवढं फक्त लक्षात ठेवा आणि कुठं व्यवसायोपचार होतील ते फक्त कॉलेज किंवा महाविद्यालय येतील ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरा आहे कृषी विकासाबद्दल. इथं काय लक्षात ठेवायचं आहे, ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केलेली आहे त्या शेतकऱ्यांना दरवर्षी 3 लाख रुपये मर्यादेपर्यंतचं कर्ज हे 0% व्याजदरानं दिलं जाईल. लक्षात ठेवा ही महत्त्वाचं आहे. 0% व्याजदरानं दिलं जाईल. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं बळकटीकरण करण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची योजना घोषित करण्यात आलेली आहे. ऑलरेडी कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरनं केंद्र सरकारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या 3 शेतकरी बिलांवरनं खूप मोठं वादंग माजलेलं आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा 100 दिवसांच्या पलीकडे गेलेला आहे. अशावेळी APMC कृषी उत्पन्न बाजार समित्या महत्त्वाचा मुद्दा ठरतात. त्यामुळं APMCवर या वर्षीच्या राज्यसेवा मुख्य व STI मुख्यमध्ये प्रश्न येण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते. त्यासोबत शेतकऱ्यांना कृषी पंप वीज जोडणी देण्यासाठी महावितरण कंपनीला ते 1,500 कोटी रुपयांचं निधी भागभांडवल देतील. तर कृषी वीज पंप जोडणी शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर थकीत वीज बिल, शेतकऱ्यांचं जे थकीत वीज बिल आहे या वीज बिलामध्ये शेतकऱ्यांना आता जेवढं काय थकीत लाईट बिल आहे त्यामध्ये 33% सूट मिळणार आहे. म्हणजे जर समजा तुमचं 100 रुपये लाईट बिल थकीत आहे तर सध्या तुम्ही फक्त 67 रुपये लाईट बिल भरायचं आहे. आता या 67 रुपयांपैकी जी उर्वरित थकबाकी यापैकी 50% रकमेचा भरणा जर मार्च 2022 पर्यंत म्हणजे पुढच्या एका वर्षभरामध्ये केलं म्हणजे 67 रुपये आहेत त्या 67 रुपयांपैकी समजा 33.5 रुपये जर आता भरले तर उरलेली 50% रक्कम तुमची माफ होणार आहे. इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, सध्या सर्व शेतकऱ्यांवर जे लाईट बिल थकीत आहे, वीज बिल थकीत आहे त्यामध्ये 33% सवलत सरकार आत्ता देते. त्यानंतर जे 67 रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आहेत या 67 म्हणजे 100 मी कन्सिडर केलं तर की इमॅजिनरी आकडा घेतला तर या 100 पैकी जर 33.5 रुपये शेतकऱ्यांनी मार्च 2022 पर्यंत भरले तर उरलेले 33.5 रुपये त्या शेतकऱ्याचे माफ होणार आहेत. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी एकूण थकबाकी सध्या 44,37,000 शेतकऱ्यांच्या एकूण थकबाकी रकमेच्या 66% म्हणजे 30,411 कोटी रुपये रक्कम माफ होणार आहे. थोडक्यात विचार करा, एवढी मोठी वीज बिल माफी होणार आहे. ही खूप मोठी वीज बिल माफी असणार आहे आणि खूप सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जवळपास 44,37,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर यात पुढची बाब आहे ती आहे शेतमालाची बाजारपेठ म्हणजेच तुमचं कृषी अन्नधान्याची बाजारपेठ व मूल्य साखळी म्हणजे व्हॅल्युएशनवर यासाठी एकूण 2,100 कोटी रुपये किमतींचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रवर्तन प्रकल्प होणार आहे. तर लक्षात ठेवा या योजनेबद्दल डिटेलमध्ये परत काही दिवसांनी येईल. ही योजना स्टार मार्क करून ठेवतो, शोधून ठेवा. यावर राज्यसेवा मुख्यमध्ये प्रश्न येण्याचा चान्स खूप जास्त आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प
यासोबत प्रत्येक तालुक्यात, हे लक्षात ठेवा, प्रत्येक तालुक्यामध्ये काय असणार आहे तर कमीत कमी एक या सोयीनं सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोप वाटिका स्थापन केली जाणार आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये एक या सोयीनं 500 या प्रकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार आहे सरकार। या योजनेबद्दल सुद्धा चांगली तयारी करून ठेवा, यावर नक्की प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठं आहेत, या 4 कृषी विद्यापीठांच्या संशोधनासाठी येणाऱ्या 3 वर्षांमध्ये 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे। त्यानंतर शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या अंतर्गत 3 घटकांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात जाणार आहे। पहिला घटक आहे गाय किंवा म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे, त्यानंतर दुसरा घटक आहे शेळी पालन किंवा कुक्कुट पालनासाठी शेड बांधण्यासाठी, आणि तिसरा घटक आहे कंपोस्टिंग करिता अनुदान मिळेल। इथं विचारलं जाऊ शकतं, आणखीन योजना आल्यानंतर डिटेलिंग तर येईल, फक्त लक्षात ठेवा शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या अंतर्गत कोणत्या 3 महत्त्वाच्या घटकांवर अनुदान मिळेल तर पहिला आहे गाय किंवा म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे, शेळी पालन किंवा कुक्कुट पालनासाठी शेड बांधणे, आणि तिसरा आहे कंपोस्टिंगसाठी। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय व इतर विभागास 3274 कोटी रुपये नितव्यय आहे। जलसंपदा विभागास 12,951 कोटी रुपये प्रस्तावित आहेत। मी आज सहज अभ्यासिकेमध्ये फिरत होतो तर एक कार्यकर्ता सेम PDF वाचत असताना याला त्यानं अंडरलाईन केलं होतं आणि याला स्टार मार्क केलं होतं। मला सांगा आयोग कधी विचारणार आहे का 12,951 कोटी रुपये कशाला दिलेत? तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही त्या अभ्यासाच्या चक्रामध्ये त्या अभ्यासिकेत बसून बसून तुम्ही स्वतःच्या ब्रेनची पोर रिकामी करत नाहीयेत। कशाला अंडरलाईन करावं कशाला नाही, आणि तुम्हाला काहीतरी करून हे 4 पेजेस संपवायचेत आणि माझं बजेट वाचून झालं, कम्फर्ट झोन घ्यायचा आहे। मात्र याचा फायदा तुम्ही पूर्व परीक्षा पास व्हालही, मात्र याचा फायदा तुम्हाला कोणत्याही पद्धतीने मुख्य परीक्षेसाठी होणार नाही। लक्षात ठेवा, तुम्हाला लॉंग टर्म जर विचार करायचा असेल तर तुम्ही काय वाचताय आणि ते का वाचताय, यावर तुमचा फोकस असणं आवश्यक आहे। जर हे फोकस नाही झालं तर फायदा असणार नाही। मदत व पुनर्वसन विभागास 11,454 कोटी 78,62,000 रुपयांची तरतूद आहे। आता इथं लक्षात ठेवा, त्या आकड्यांवर जाऊ नका, गरजेचं नाहीये। इथं अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी कशावर फोकस करण्यात आला आहे हे मात्र नक्की विचारलं जाऊ शकतं। तर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये पहिला घटक आहे रोजगार निर्मिती, दुसरा घटक आहे कल्याणकारी राज्य योजना, आणि तिसरा घटक आहे पायाभूत सुविधा। या 3 घटकांच्या विकासावर भर देण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा, सरळ विचारलं जाऊ शकतं, या वर्षी मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कोणत्या 3 घटकांवर फोकस करण्यात आलेला आहे। खास करून UPSC मध्ये या प्रकारचे प्रश्न नक्की विचारले जातात आणि हा पायंडा MPSC सुद्धा उचलू शकते। तेव्हा लक्षात ठेवा, 3 घटक आहेत, रोजगार निर्मिती, कल्याणकारी राज्य व पायाभूत सुविधा, या 3 घटकांवर फोकस असणार आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे रस्ते विकास। आता रस्ते विकासामध्ये कोणता रस्ता किती किलोमीटरचा आहे एवढं फक्त आपण लक्षात ठेवूया। कोणत्या रस्त्यासाठी किती निधी प्रस्तावित आहे महत्त्वाचं नाहीये। तर सगळ्यात पहिला आहे नांदेड ते जालना या जवळपास 200 किलोमीटर लांबीसाठी एक अमाऊंट अपेक्षित आहे। हे द्रुतगती जोड महामार्गाचं नवीन काम असेल। त्यानंतर पुण्याबाहेरून जाणारा जो रिंग रोड आहे हा सुद्धा अपेक्षित आहे। या रिंग रोडची लांबी जवळपास 170 किलोमीटर असणार आहे। लक्षात ठेवा, इथं विचारलं जाणार नाही रिंग रोडची लांबी किती आहे असा प्रश्न विचारला जात नाही, फक्त आपल्याला कॉमन सेन्स किंवा जनरल नॉलेज म्हणून माहीत असावं। हा रिंग रोड जवळपास 170 किलोमीटरचा आहे। त्यानंतर काही महत्त्वाचे मार्ग आहेत, रायगड जिल्ह्यातील रेवस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी। लक्षात ठेवा, रेवस आणि रेड्डी या 540 किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग काम अपेक्षित आहे। लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं। रायगड आणि सिंधुदुर्गमधील रेवस आणि रेड्डी ही 2 ठिकाणं माहीत असावी। जर जमलंच तर मॅपवरती टाकून पहा या ठिकाणांचं काय वैशिष्ट्य आहे। ग्रामीण सडक विकास योजनेच्या अंतर्गत ग्रामीण रस्त्यांच्या विकासाची जवळपास 40,000 किलोमीटर लांबीची कामं हाती घेतली जाणार आहेत। या 40,000 किलोमीटर पैकी यावर्षी 10,000 किलोमीटर लांबीची कामं अपेक्षित आहेत। किती रुपयांची तरतूद केली परत एकदा सांगतो, लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही। त्यावर प्रश्न जरी आला तरी विनाकारण त्या टाईपचे प्रश्न सोडविण्यासाठी तुमचा वेळ वाया घालवू नका। इतर गोष्टी वाचल्या तरी तुम्हाला जास्त फायदा होईल। काय काय आहे, नांदेड ते जालना, पुण्याबाहेरून जाणारा रिंग रोड, रायगड जिल्ह्यातील रेवस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी सागरी मार्ग, ग्रामीण सडक विकास योजना 10,000 किलोमीटर यावर्षी आणि एकूण 40,000 किलोमीटर।
त्यानंतर पुढचं आहे रेल्वे विकासाबद्दल. रेल्वे विकासामध्ये पुणे ते नाशिक हा जो मध्यम अतिजलद रेल्वे मार्ग आहे यासाठी मान्यता मिळालेली आहे. हा मार्ग खूप दिवसांपासून प्रलंबित होता. या मार्गामुळे पुणे ते नाशिक या 2 ठिकाणांमधील अंतर फक्त 2 तासावरून टेकणार आहे. जवळपास याची लांबी 235 किलोमीटर आहे व 200 किलोमीटर प्रति तास या सोयीने हा मध्यम जलद गती मार्ग पूर्ण होणार आहे. 2 तास म्हणजे जेवढ्या वेळामध्ये तुम्ही शनिवारी किंवा ट्रॅफिकच्या काळामध्ये इथून वाघोलीला पोहोचता त्या वेळामध्ये तुम्ही नाशिकला पोहोचणार आहात या मध्यम जलद गती रेल्वे मार्गामुळे. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळ जे जुन्या बसेस आहेत यांचं CNG आणि विद्युत बसेसमध्ये रूपांतर करणार आहे यासाठी सुद्धा आणि बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी सुद्धा महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. CNG त्यानंतर तुमचं इलेक्ट्रिक बसेस आणि आधुनिकीकरण करणे. त्यानंतर राहण्यासाठी जी घरकुल योजना आहे यामध्ये या 3 अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत. याबद्दल खूपदा प्रश्न विचारला गेला आहे. मी तुम्हाला सुचवल परीक्षा सोयीनं प्रधानमंत्री आवास योजना, त्यानंतर रमाई घरकुल योजना आणि शबरी घरकुल योजना या 3ही योजनांबद्दल विस्तृत अभ्यास करा, कारण यांच्याबद्दल अर्थसंकल्पामध्ये उल्लेख आढळलेला आहे. त्यामुळे या 3ही योजना महत्त्वाच्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि शबरी घरकुल योजना. मला माहिती आहे तुमच्यापैकी खूप सगळ्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजना सोडले तर बाकीची 2 नावं सुद्धा माहीत नाहीत. हा बजेटचा अभ्यास यासाठी करायचा असतो की बजेटमध्ये ज्या सर्व महत्त्वाच्या घटकांचा किंवा बाबींचा उल्लेख झालेला आहे त्या सर्व बाबींबद्दल तुम्हाला माहीत असायला हवं. त्यानंतर पुढचा घटक आहे मनुष्यबळ विकास. मनुष्यबळ विकासामध्ये काय आहे तर मनुष्यबळ विकासामध्ये शासकीय म्हणजे सरकारी शाळा व जिल्हा परिषद शाळांच्या जे जीर्णावस्थेतील इमारती आहेत यांची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करणं हा पहिला उद्देश आहे. यामध्ये पुनर्बांधणी आणि दुरुस्ती. त्यानंतर प्रत्येक महसुली मुख्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे या प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक असं राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क स्थापन करण्याचा निर्णय आहे. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्काबद्दल हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची योजना यामध्ये लॉन्च झालेली आहे. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना ही केव्हा सुरू केली जाईल? 1 मे 2021 रोजी सुरू केली जाईल. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना ही 1 मे रोजी सुरू करण्यात येणार आहे. यामार्फत 2 लाख युवा उमेदवारांना योजनेच्या माध्यमातून रोजगाराची संधी प्राप्त केली जाणार आहे. योजना मी सांगितलं 3 टार्गेटपैकी पहिला आहे कल्याणकारी योजना, दुसरा आहे रोजगार निर्मिती, तिसरा आहे पायाभूत सुविधा. तर 2 लाख युवांना फक्त या सिंगल योजनेच्या मार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार कसा उपलब्ध करून दिला जाईल याकडे सरकारचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर सर्व ग्रामपंचायतींमध्ये शिवराज्य सुंदर ग्राम अभियान राबविण्यात येईल. नाव लक्षात ठेवा या योजनेचं, शिवराज्य सुंदर ग्राम अभियान. या अंतर्गत ज्या सर्व ग्रामपंचायती अत्यंत उल्लेखनीय असं कामगिरी करताल त्या सर्व ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्याची तरतूद सुद्धा या शिवराज्य सुंदर ग्राम अभियानामध्ये करण्यात आलेली आहे. आता महत्त्वाचं मुंबईच्या विकासामध्ये असणारे काही महत्त्वाचे प्रकल्प. आता इथं आहे सप्टेंबर 2022 मध्ये शिवडी ते न्हावाशेवा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. वरळी ते शिवडी उड्डाणपुलाचं काम सुद्धा सुरू होईल आणि वरळी ते शिवडी उड्डाणपुलाचं काम 3 वर्षात पूर्ण करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. इथं कोणताही आकडा लक्षात ठेवू नका, फक्त काय लक्षात ठेवा, शिवडी ते न्हावाशेवा आणि वरळी ते शिवडी हे महत्त्वाचे उड्डाणपूल आहेत. त्यानंतर 40,000 कोटी रुपये किमतीच्या 126 किलोमीटर लांबीचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे मल्टी मॉडल प्रकल्प विरार ते अलिबाग. लक्षात ठेवा, विरार ते अलिबाग हा मल्टी मॉडल कॉरिडॉरच्या भूसंपादनाचं काम सुरू आहे. मल्टी मॉडल म्हणजे ज्या ठिकाणी एकाच वेळी रस्ते वाहतूक होते, रेल्वे वाहतूक होते, मेट्रो वाहतूक होते आणि सोबत ओशनिक वाहतूक म्हणजे समुद्रमार्गे सुद्धा वाहतूक होते. म्हणजे त्या 2 ठिकाणांना पार करण्यासाठी जेव्हा एकाच वेळी खूप सगळ्या प्रकारच्या वाहतूक साधनांचा वापर केला जातो त्याला मल्टी मॉडल असं म्हणतात. तर असं या प्रकारचं विरार ते अलिबाग मल्टी मॉडल प्रकल्प आहे ज्याची किंमत खूप जास्त आहे, 40,000 कोटी 126 किलोमीटरच्या लांबीसाठी. त्यानंतर 15 किलोमीटर लांबीचा ठाणे कोस्टल रोड ची काम सुरू होणं अपेक्षित आहे. ठाणे कोस्टल रोड. त्यानंतर वसई ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईच्या अंतर्गत प्रवासासाठी काही महत्त्वाच्या दळणवळण सुविधा आहेत. काय आहेत तर वांद्रे ते वर्सोवा
या सागरी सेतूचं जवळपास 17.17 किलोमीटरचं किमतीचं काम सुरू आहे. यालाच परत नंतर ॲडिशन करून वांद्रे वर्सोवा विरार सागरी सेतू हा सुद्धा सुरू करण्याचं काम सुरू असणार आहे. वांद्रे ते वर्सोवा याला पुढं कंटिन्युएशन वांद्रे टू वर्सोवा टू विरार असा असणार आहे. गोरेगाव मुलुंड हा जो लिंक रोड आहे याची किंमत जवळपास 6,600 कोटी आहे. तर इथं आणखीन एक महत्त्वाचा लिंक रोड लक्षात ठेवा, गोरेगाव टू मुलुंड. कोस्टल रोड प्रकल्पाचं काम 2024 पर्यंत पूर्ण करणार आहे असं सरकारनं अपेक्षित ठेवलेलं आहे. त्यानंतर मुंबईतील पर्यटनाचे महत्त्वाचं आकर्षण हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मुंबईतील दळणवळण नंतर पायाभूत सुविधा, तर इथं लक्षात घ्या काही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभी केली जाणार आहेत. या प्रकारचा प्रश्न ऑफबीट कुठेतरी कोपऱ्यातून येतो. त्या ठिकाणांची नावं आहेत वरळी, वांद्रे, धारावी, घाटकोपर, भांडूप, वर्सोवा व मालाड या सर्व ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र अपेक्षित आहेत. त्यानंतर 4 नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार पैसे खर्च करणार आहे. त्या 4 नद्यांची नावं लक्षात ठेवा, मिठी, दहिसर, पोईसर, ओशिवरा. लक्षात ठेवा मिठी, त्यानंतर दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या 4 नद्यांच्या पुनरुज्जीवनाची कामं सुरू केली जाणार आहेत. त्यानंतर उद्योग रोजगार कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम याचं उद्दिष्ट वाढून यावर्षी 25,000 उद्योग घटकांना मदत देण्याचं आश्वासन आहे. इथं विचारलं जाऊ शकतं किती घटकांना उद्योग घटकांना मदत करण्याचं उद्दिष्ट आहे. तर लक्षात ठेवा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 25,000 उद्योग घटकांना अपेक्षित आहे. यामध्ये एक जिल्हा एक उत्पादन या योजनेच्या अंतर्गत स्थानिक कारागीर, मजूर व कामगारांना कौशल्यवर्धनासाठी सहाय्य केलं जाईल. व्हॅल्यू ॲडिशनसाठी त्यांचं स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी सहाय्य केलं जाईल व त्यांच्या उत्पादनांसाठी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मार्केटिंग व बाजाराची उपलब्धता करून देणं हे याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सुरू असणारे अत्यंत महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते महामार्गाचे प्रकल्प त्यांची नावं माहीत असायला हवी. एक नाव आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, दुसरं नाव आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, तिसरा आहे मुंबई नाशिक महामार्गावरील मेगा इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग सेंटर उभे केले जातील. या 3ही ठिकाणी लक्षात ठेवा नागपूर मुंबई, पुणे मुंबई आणि नाशिक मुंबई या सर्व महामार्गावर इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर, व्हेकल चार्जिंग सेंटर उभे केले जातील. जे नवीन धोरणानुसार नॅशनल इलेक्ट्रॉनिक व्हेकल पॉलिसी आहे त्याच्या अनुषंगानं हे करणं अपेक्षित आहे. त्यानंतर महिला व बालविकासाबद्दल काही महत्त्वाची योजना आहे. राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना. लक्षात ठेवा राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेच्या अंतर्गत जर समजा एखादं सदनिका किंवा घर खरेदी करत असताना ही सदनिका किंवा घर जर महिलेच्या नावानं खरेदी केलं तर त्या ठिकाणी तुमचा जो स्टॅम्प ड्युटी आहे या स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळेल, म्हणजे तुमची 1% स्टॅम्प ड्युटी माफ होईल. त्यानंतर ग्रामीण विद्यार्थिनींना, इथे लक्षात ठेवा सर्व विद्यार्थिनींना नाही, शहरी विद्यार्थिनींना नाही, ग्रामीण विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास करण्याची उपलब्ध करून दिली जाईल. याच्या योजनेचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना. लक्षात ठेवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना. यासोबतच राज्य शासनाकडनं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासाठी जवळपास 1,500 CNGच्या बसेस दिल्या जातील. यासोबत इलेक्ट्रिकल व्हेकल सुद्धा परिवहन महामंडळाला दिल्या जातील. मोठ्या शहरातील महिलांना प्रवासासाठी तेजस्विनी योजनेमध्ये आणखीन विशेष महिला बस उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तेजस्विनी योजना नाव लक्षात ठेवा. तेजस्विनी योजना तुम्ही जर कधी पुणे किंवा मुंबईला जर जाल तर तुम्हाला तेजस्विनी बसेस दिसतील ज्यामध्ये फक्त आणि फक्त महिलांना प्रवास करण्याची परवानगी असते. त्यानंतर महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्ह्याच्या वार्षिक नियोजनाच्या 3% रक्कम राखून ठेवणं अपेक्षित आहे. हा आकडा महत्त्वाचा आहे. 3% रक्कम ही फक्त महिला व बाल विकासासाठी राखून ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलाच्या राज्यातील पहिला स्वतंत्र महिला गट स्थापन करणार. हे पहिल्यांदा असं होतंय. हा मुद्दा तुम्ही एसएम मध्ये टाकू शकता. आणि महाराष्ट्राच्या आधुनिकीकरणाबद्दल, महाराष्ट्राच्या प्रोग्रेसिव्हनेस बद्दल हा महत्त्वाचा मुद्दा टाकू शकता की राज्य राखीव पोलीस दलामध्ये राज्यातील पहिला महिलांचा गट आपण राखीव ठेवणार आहोत. त्यानंतर कामगारांबद्दल तर संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना
संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेतून असंघटित कामगारांची नोंदणी व सामाजिक सुरक्षा व कल्याणासाठी समर्पित कल्याण निधी म्हणजे काय, डेडिकेटेड वेलफेअर फंड, हा जवळपास 200-250 कोटींचा एक सीड कॅपिटल त्यामुळे टाकलं जाणार आहे. डेडिकेटेड वेलफेअर फंड असणार आहे संत जनाबाई सामाजिक सुरक्षा कल्याण योजनेतून. त्यानंतर जव्हार या ठिकाणी गिरीस्थन पर्यटन स्थळ विकसित केले जाणार आहे. त्यानंतर मुंबईतील वरळी या ठिकाणी जे आर्य दुग्धशाळेची 14 एकर जागा आहे, या 14 एकर जागेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन संकुलाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील असणारे, ज्यासाठी जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यातील साखर संकुलात सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून साखर संग्रहालय उभारण्याचं काम प्रस्तावित आहे. साखर संग्रहालय. आता यानंतर ही सर्व जी महत्त्वाची ठिकाणं आहेत, मंदिरे आहेत, तर या ठिकाणी त्यांना किती पैसे दिलेत हे विचारलं जाणार नाही. मात्र ते पर्टिक्युलर मंदिर कोणत्या गावात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कशाशी संबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो मॅच दी पेअर राज्यसेवेमध्ये, म्हणून तुम्हाला हे सर्व माहीत असायला हवं. तर इथं लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, धूतपापेश्वर मंदिर हे राजापूर तालुक्यातील आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील. कोपेश्वर मंदिर हे खिद्रापूरमधील, हे शिरोळ तालुका कोल्हापुरातील आहे. एकविरा मंदिर कार्ले तालुका मावळ जिल्हा पुणे. त्यानंतर गोंदेश्वर मंदिर सिन्नर तालुका नाशिक जिल्ह्यातील. खंडोबा मंदिर साताऱ्याचं तालुका खंडोबा मंदिर सातारा तालुका जिल्हा औरंगाबाद. त्यानंतर पुरुषोत्तम मंदिर पुरुषोत्तमपुरी माजलगाव तालुका जिल्हा बीड. आनंदेश्वर मंदिर लासूर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती. त्यानंतर शिव मंदिर मार्कंडा जे तालुका चामोशी जिल्हा गडचिरोली या ठिकाणचा आहे. या सर्व मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी 101 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाबद्दल इथं महत्त्वाचं आहे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी. हे कोणासाठी आहे, हे 2 घटक लक्षात ठेवा, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका शासकीय निवासी शाळेमध्ये पायलट बेसिसवरती इयत्ता 6वी पासून CBSE अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. 6वी पासून प्रत्येक जिल्ह्यातील एका निवासी शाळेमध्ये शेड्यूल्ड कास्ट व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी या प्रकारच्या CBSE पॅटर्नवर शिकवण्यासाठी सुरू केलं जाणार आहे, जे अगोदर नवोदय विद्यालयांमध्ये आहे. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी एक वेब ॲप्लिकेशन, वेब पोर्टल तयार करण्याचं प्रस्तावित आहे. तृतीयपंथी घटकातील कल्याणासाठी एक बीज भांडवल योजना म्हणजे एक थोडक्यात एक सीड कॅपिटल उभं केलं जाणार आहे, ज्यामध्ये हळूहळू अमाऊंट ॲड केली जाणार आहे. त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला निधी देण्यासाठी साखर कारखान्यांकडून ऊस गाळपानुसार प्रति टन 10 रुपये आकारून ती जी रक्कम गोळा होईल ती सर्वच्या सर्व रक्कम ही त्या ठिकाणी दिली जाईल स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला. त्यानंतर आदिवासी विकासाबद्दल 100 शासकीय आदिवासी आश्रमशाळांचं मॉडेल निवासी शाळांमध्ये रूपांतर केलं जाणार आहे. हा केंद्राच्या धर्तीवरती असणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्यामध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या ज्या सर्व आश्रमशाळा आहेत यांचं मॉडेल निवासी शाळेमध्ये रूपांतर केलं जाणार आहे. त्यानंतर याची प्रकल्पाची सुरुवात कुठं होणार आहे इथं प्रश्न येऊ शकतो. तर याची सुरुवात लक्षात ठेवा, रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा इथं सुरू होणार आहे. आणि इथं कोणत्या घटकासाठी आहे तर कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत आहे या ठिकाणी असणार आहे. आश्रमशाळांचं कन्वर्जन मॉडेल निवासी शाळांमध्ये होणार आहे. त्याचा जो सगळ्यात पहिला प्रकल्प आहे हा रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा इथं कातकरी एकात्मिक सामाजिक वसाहतीमध्ये होणार आहे. त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याणाबद्दल तर काही महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. महाज्योती, सारथी, बार्टी यांना किती पैसे दिले हे महत्त्वाचं नाही, फक्त या सगळ्यांबद्दल राज्यसेवा मुख्यचा जो जनरल स्टडीज 3चा पेपर आहे HRD आणि HR यामध्ये प्रश्न येऊ शकतो. या सगळ्यांची नावं सांगतो जी तुम्हाला टार्गेट करायची आहेत. महाज्योती, सारथी, बार्टी, यासोबत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, त्यानंतर शामराव पेजे कोकण इतर मागास वर्ग आर्थिक विकास महामंडळ, त्यानंतर महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,
वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, ह्या सर्वांची नावं यांच्याबद्दल HRD HRच्या पुस्तकांमध्ये शोधून यांच्याबद्दल माहिती काढून ठेवा. यांचा उल्लेख जर या वर्ष बजेटमध्ये असेल तर 100% यावर राज्यसेवा मुख्यमध्ये प्रश्न येऊ शकतो. सर्वांची नावं महत्त्वाची आहेत. त्यानंतर विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याचा प्रस्ताव येत आहे. ही 4थी योजना असेल घरकुलाबाबत. मग क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना कोणत्या घटकांसाठी उपलब्ध असेल या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर तीर्थक्षेत्रांबद्दल काही महत्त्वाची न्यूज आहे. यांची परत नावं सांगतो. तुम्हाला फक्त हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे, कारण त्यावर मॅच दिपेर प्रश्न येऊ शकतो. सर्वात पहिला आहे श्री क्षेत्र परळी वैजनाथ जे बीड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर श्री क्षेत्र औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. त्र्यंबकेश्वर हे नाशिकमध्ये आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तालुका जर शक्य असेल तर लक्षात ठेवा. महाराष्ट्र भूगोलावर या प्रकारचे फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर जेजुरीगड हा पुरंदर तालुक्यातील आहे, पुणे जिल्हा. श्री क्षेत्र बिरदेव देवस्थान, श्री क्षेत्र नीरा नृसिंहपूर, इंदापूर जिल्हा पुणे. आरेवाडी हे कवठे महाकाळमध्ये आहे, सांगली जिल्ह्यात. यांच्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानंतर श्री क्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर तिवसा तालुक्यातील आहे, अमरावती जिल्ह्यातील. श्री संत गाडगे बाबा निर्वाण भूमी वलगाव आहे, तालुका जिल्हा अमरावती. त्यानंतर सप्तशृंगी गड कळवण नाशिक. निवृत्तीनाथ महाराज मंदिर त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर. श्री क्षेत्र भगवानगड पाथर्डी अहमदनगर. श्री क्षेत्र नारायणगड आणि श्री क्षेत्र गहिनीनाथगड पाटोदा बीड. या तीर्थक्षेत्रांच्या विकासावर सुद्धा वेगळा विचार केला जाणार आहे. त्यानंतर जे अष्टविनायक आहेत या अष्टविनायकांसाठी अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाईल. संत नामदेव महाराज यांचं जे जन्मस्थान आहे श्री क्षेत्र नरसिंह नामदेव यासाठी सुद्धा विकास आराखड्यामध्ये वेगळी तरतूद करण्यात आलेली आहे. संत बसवेश्वर महाराज यांच्या स्मरणार्थ मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी स्मारक उभे केले जाईल, यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. श्री क्षेत्र पोहरादेवी लक्षात ठेवा, पोहरादेवी हे तालुका मानोरा जिल्हा वाशिम या ठिकाणी आहे, या ठिकाणी सुद्धा निधी उपलब्ध करून दिला जाईल. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेमध्ये 10 कोटी रुपयांची भर घालण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांचा कायापालट करण्यासाठी, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सुंदर माझे कार्यालय हे अभियान राबविले जाईल व सुंदर माझे कार्यालय या अभियानाच्या अंतर्गत उत्कृष्ट पुरस्कार सुद्धा दिला जाईल. अर्थसंकल्पात एक बेसिक इन्फॉर्मेशन फॅक्च्युअल आहे, लक्षात नाही ठेवली तरी सुद्धा चालतं. सन 2021-22 मध्ये जिल्हा वार्षिक नियोजनासाठी 11,035 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीच्या मार्फत जो खर्च करायचा आहे त्यासाठी 11,035 कोटीची तरतूद आहे. त्यानंतर 21-22 मध्ये जो कार्यक्रम खर्च आहे प्लॅन एक्सपेंडिचर आहे याची रक्कम 1,30,000 कोटी रुपये एवढी निश्चित आहे. यापैकी शेड्यूल्ड कास्ट यांच्या उपयोजनांसाठी 10,635 कोटी व आदिवासी विकास उपाययोजनांसाठी 9,738 कोटी अपेक्षित आहे. 2020-21च्या अंदाजपत्रकात महसुली जमा म्हणजे तुमचे रेव्हेन्यू रिसीट आहे ही 3,47,457 कोटी रुपये आहे. महसुली कमाई, जी कमाई सरकारला थोड्या थोड्या कालावधीनंतर पुन्हा पुन्हा मिळत जाते त्याला आपण महसुली कमाई असं म्हणतो. तर 2020-21 मध्ये महसुली कमाई 3,47,457 कोटी रुपये अपेक्षित आहे. या वर्षामध्ये 2020-21 मध्ये केंद्र शासनाकडून जो महसूल प्राप्त होतो करांच्या पैकी त्यामध्ये जवळपास 14,366 कोटी रुपयात घट झालेली आहे. यामुळे महसुली जमेचं सुधारित उद्दिष्ट आहे हे 3,47,000 वरनं 2,89,498 कोटी रुपये निश्चित केलेला आहे. यामध्ये 2020च्या एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज 4,0385 कोटी रुपये आहे. जे सुधारित अंदाजित खर्च 3,79,504 कोटी आहे 2020-21. कारण आणखीनही आपलं 2020-21 आर्थिक वर्ष संपलेलं नाहीये, ते येणाऱ्या 31 तारखेला संपणार आहे.
2021-22च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा हे 20-21 आलं, 21-22चं महसुली जमा अपेक्षित आहे 3,68,987 कोटी. महसुली खर्च अपेक्षित आहे महसुली खर्च अपेक्षित आहे 3,79,213 कोटी रुपये. 10,226 कोटी रुपये ही महसुली तूट असणार आहे. आकडा फक्त लक्षात ठेवा, परीक्षेत विचारला जाणार नाही, मात्र माहीत असावा. अर्थव्यवस्थेला गती देणे, रोजगार निर्मितीकरिता मूलभूत बाबींवर खर्च करणे यासाठी 58,748 कोटी रुपयांची तरतूद आहे. आणि आपली फिस्कल डेफिसिट राजकोषीय तूट ही 66,641 कोटी रुपये एवढी आहे. महसुली तूट आणि खालची राजकोषीय तूट. इकॉनॉमिक्सच्या बॅचमध्ये मी तुम्हाला या दोनही तुटींबद्दलचं विस्तृतपणे कन्सेप्ट शिकवलेला आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. हे फक्त इंट्रोडक्शन होतं, बेसिक माहिती होती. याच्यानंतरचे जे पुढचं डिटेल्ड बजेट असणार आहे महाराष्ट्राचं, भारताचं आर्थिक पाहणी भारताची याबद्दल विस्तृतपणे मी नंतर लेक्चर घेईल. त्यावेळेस आपण लवकरात भेटूया. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.